भाजप निवडणूक प्रचार समितीच्या बैठकीला भाजपच्या दादर इथल्या कार्यालयामध्ये सुरुवात झालेली आहे। आज दुपारी 4 वाजता भाजप राज्य संसदीय समितीची बैठक आहे। राज्यातल्या भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी आज दिल्लीला पाठवली जाईल असं कळतंय। अंतिम यादीचा निर्णय हा अर्थातच दिल्लीत होणार आहे अशी ही माहिती मिळते। एका बाजूला काँग्रेसच्या यादी संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचू शकते, दुसरीकडे आपण भाजपच्या यादी संदर्भात ही बातमी बघतो आहोत। आज भाजपच्या नेत्यांची उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली जाईल असं कळतंय। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, काय अधिक सांगताय? एकीकडे आपण बघतोय की आघाडीचं नेमकं काय होणार याच्याबद्दल प्रश्नचिन्ह असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं मात्र आता निवडणूक प्रचार समितीची आज बैठक बोलवली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या संसदीय समितीची बैठक आज दुपारी 4 वाजता असणार आहे। त्या बैठकीसाठी देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। आज दिवसभर बैठकांचं हे सत्र सुरू असणार आहे आणि या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातले भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांची यादी अंतिम करण्यात येणार आहे आणि ती दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। मात्र अंतिम उमेदवार कोण असतील याचा फैसला अर्थातच दिल्लीमध्ये होणार आहे। आज जी दिवसभरात बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये राज्यभरात प्रचार कसा करायचा याविषयी चर्चा करण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ इथं खासदार असतील, मंत्री असतील, इथं पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे निवडणूक लढवणार आहे तिथले जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक महत्त्वाचे पदाधिकारी या सगळ्या लोकांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि दिवसभर भारतीय जनता पक्ष आता प्रचार कसा करणार, प्रचार कसा केला पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांना करतील। भारतीय जनता पक्षानं 2 बुकलेट्स केले आहेत। एक म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलेल्या आहेत त्याची माहिती या सगळ्या लोकांनी जाऊन आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना द्यायची आणि त्यांनी त्या अनुषंगाने प्रचार करायचा आहे। आणि त्याचबरोबर जे कुठले वादाचे मुद्दे असतील, समजा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक सारखे मुद्दे असतील, या मुद्द्यांवर पक्षाची काय भूमिका आहे आणि विरोधक कसे चुकीचे आहेत हे देखील लोकांना सांगायचं आहे। अशा पद्धतीची सूचना या बैठकी दरम्यान दिल्या जाणार आहेत। सुवर्ण, विवेक, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।